सोलापूर सिव्हिल रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे यांनी केला। या संदर्भात त्यांच्याकडे तब्बल 30,000 पानाचे पुरावे असल्याचा दावा वनमारे यांनी केलाय। सिव्हिल रुग्णालयात संगनमताने भ्रष्टाचार होत असल्याचं वनमारे यांचं म्हणणं आहे। बघा काय म्हणाले वनमारे। छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण रुग्णालय येथे ज्या श्री साई डायग्नोस्टिकला जो टेंडर दिला होता 2022 आणि 24 या दरम्यान, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या शाही लाभधारकाने रुग्णाच्या बोगस बिलं काढणं, एकाच 30,000 पुरावे आम्ही ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलकडून घेतलं त्यामध्ये एकाच अक्षराने बिलं बनवलेले स्पष्ट दिसतात। त्यामध्ये वैद्यकीय समन्वयकाची कुठेही सह्या नाहीत, संबंधित प्रोफेसरांची कुठे सह्या नाहीत, ज्या डॉक्टरनी चिठ्ठीचा रेफर केला जातो टेस्टचा त्या डॉक्टरचे कुठेही सह्या नाहीत। श्री साई लॅब जो डायग्नोस्टिकचे प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगनमताने झालेले आहेत। जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना, मग ते युरिन असेल, जीबीसी असेल, सीबीसी असेल, हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे। इकडं पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढे घेतलं आणि इकडे दर 3 महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लूटमार केलेली आहे। अशी डबल लूटमार ही शासनाची सोलापुरात झालेली आहे आणि येत्या 7 दिवसात जर न्याय न मिळाल्यास हे 30,000 पानाचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मी आपल्या या पत्रकार परिषदेद्वारे माध्यमातून आम्ही दिलेला आहे।